अशा सोप्या आणि चविष्ट घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. मी इथे घेतलेले आहे 3 कप सुक्या खोबऱ्याचा किस, डेसिकेटेड कोकोनट ते 3 कप मोजून घेतलेला आहे. त्यानंतर 2 कप दूध, 1 कप साखर, अर्धा कप मिल्क पावडर. मिल्क पावडरने आपण जे लाडू बनवणार ते एकदम क्रीमी होतात आणि चविष्ट लागतात. हे बघा आता इथे मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप हे कमीच घेतलेलं आहे कारण नारळामध्ये ऑलरेडी तेल असतं आणि ते आपण आता परतून घेतल्यावर रिलीज होईल. आता आपण हा नारळ किस त्यात टाकून घेऊ. आता तूप टाकलेला हा किस परतून घेऊ, म्हणजे नारळात जे तेल असतं ना ते रिलीज व्हायला मदत होईल आणि त्याचा स्मेल पण छान येईल. 1 मिनिट याला परतून घेऊ. तुम्ही जर नारळ असा परतून नाही घेतला ना तर त्यातलं तेल पण व्यवस्थित रिलीज होत नाही आणि त्याला वास पण छान येत नाही. त्यामुळे तो असा परतून घेणं पहिल्यांदा गरजेचं आहे. एकदम कमी गॅसवर मी त्याला परतून घेत आहे. आता त्यातला मस्त वास रिलीज व्हायला लागलेला आहे असा. आता त्याला लाल वगैरे अजिबात होऊन द्यायचं नाही, असा सफेदच राहिला पाहिजे. फक्त हलकासा थोडा गरम झाला पाहिजे. असं थोडासा गरम झालेला आहे. आता त्यात हे दूध घालून घेऊ. आता हे दूध थोडंसं आटेपर्यंत आणि थोडंसं कोरडं होईपर्यंत परतून घेऊ आणि कमी गॅसवरच परतून घ्यायचं. हे बघा हे लगेच घट्ट व्हायला लागलेलं आहे, म्हणजे नारळ आता ते दूध ॲब्झॉर्ब करत आहे. पूर्ण अजून दूध त्याने ॲब्झॉर्ब केलेलं नाही आहे, अजून थोडंसं दूध दिसतं इथे, त्यामुळे अजून थोड्या वेळानं त्याला परतून घेऊ. हे बघा आता हे दूध पूर्ण आटलेलं आहे आणि हलवताना पण असं थोडंसं जड जात आहे. आता हे दूध टाकल्यापासून परतवायला 2 मिनिट लागलेले आहे फक्त. तुम्ही खूप जास्त वेळ पण नाही परतवायचं, नाहीतर मग ते लाडू एकदम घट्ट होतात. आता त्यात साखर टाकून घेऊ. आता मी इथे 1 कप साखर घेतलेली आहे. तुम्ही चवीनुसार कमी जास्त पण घेऊ शकता, पण ही 1 कप साखर एकदम परफेक्ट होते. आता साखरेमुळे याला परत पाणी सुटेल आणि हे मिश्रण थोडंसं पातळ होईल. याला परत आता परतून घेऊ. हे लाडू करायला एकदम सोपे. तुम्ही जर पहिल्यांदा जरी करत असेल ना तरी एकदम परफेक्ट होतात आणि एकदम 10 मिनिटाची रेसिपी, त्याच्यामुळे झटपट पण तयार होतात आणि जास्त काही त्याला मटेरियल पण लागत नाही. आता याला थोडंसं कोरडं होईपर्यंत परतून घेऊ. हे बघा आता हे पातळ झालेलं आहे. आता जे साखरेचं पाणी सुटलेलं त्याच्यामुळे नारळ शिजायला पण मदत होते, नारळ चांगला शिजून निघतो. हे बघा हे अजून पण पातळ आहे, याला अजून थोडंसं घट्ट करून घेते. जोपर्यंत हे मिश्रण कढईला सोडत नाही ना तोपर्यंत त्याला एकदम चांगलं परतून घ्यायचं. त्यातलं पाण्याचा अंश कमी झाला ना ते ऑटोमॅटिक कढईला सोडतं साईडनं. हे बघा आता हे मिश्रण कढईला ऑटोमॅटिक सोडायला लागलेलं आहे, याचा अर्थ आता हे परतून झालेलं आहे. साखर टाकल्यापासून याला मला टोटल 4 मिनिट लागलेलं आहे आणि दूध आटवायला 2 मिनिट लागले होते. असे एकूण 6 मिनिट लागलेले. म्हणजे तुम्ही जरी पहिल्यांदा लाडू बनवत असाल ना तरी अजिबात तुमचे लाडू बिघडणार नाही आणि कडक पण होणार नाही. आता यात ही मिल्क पावडर टाकून चांगलं हलवून घेऊ. जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल ना जर तुम्ही काजूची एकदम बारीक पेस्ट करून पण टाकू शकता किंवा मग आपलं दुधाची जी वरची साई असते ना ती पण पाव कप टाकू शकता. त्याने पण छान मऊ होतात आणि एकदम चविष्ट लागतात. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे एकदम पावडर टाकलं एकदम पटापट हलवून घ्यायचं, नाही तर मग त्यात ना पावडरच्या गुठळ्या तयार होतात. साधारण 1 मिनिट हे परतून घ्यायचं, चांगलं याला असं एकजीव करून घ्यायचं. हे बघा मिल्क पावडर टाकल्यापासून मी याला 2 मिनिट परतून घेतलेलं आहे आणि चांगलं आता असं कोरडं झालेलं आहे आणि मिल्क पावडर पण व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता याला थंड होण्यासाठी ठेवू. थंड झालं ते ऑटोमॅटिक थोडंसं घट्ट होतं. हे बघा आता हे मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे. आता याचे लाडू बांधून घेऊ. त्यासाठी असं पहिल्यांदा छोटासा गोळा घ्यायचा. मी छोटे छोटेच लाडू बांधत आहे.
जर तुम्हाला असं वाटत असेल ना हे थोडंसं याचे लाडू वळले जात नाही आहे किंवा मग हे मिश्रण पातळ झालं तर त्यात थोडीशी मिल्क पावडर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. हे बघा आता याचा व्यवस्थित लाडू बांधला जातो. मी लाडू हे थोडेसे छोटे छोटेच बांधत आहे. आता मी एका बाउलमध्ये याच्यात थोडासा किस घेतलेला आहे, त्यात असे हे बुडून घेऊ म्हणजे त्याला छान कोटिंग येतं आणि दिसतात पण छान. हे बघा किती छान दिसत आहे. असेच आता हे सगळे लाडू बांधून घेऊ. बघा एकसारखे लाडू बांधण्यासाठी असं 1 चमच्याचं माप घ्यायचं म्हणजे मग सगळे लाडू एकसारखे येतील. फक्त जर नारळाचे बनवले ना आणि त्यात मिल्क पावडर टाकली ना त्याला व्यवस्थित बाइंडिंग येत नाही आणि असं बांधायला पण थोडेसे अवघड जातात ते. तर मिल्क पावडरने त्याला बाइंडिंग खूप छान येते, मऊ पण होतात आणि एकदम चविष्ट लागतात आणि बांधायला पण एकदम असे सोपे जातात. हे बघा ह्याला खूप असं दाबून पण नाही बांधावं लागत, एकदम हलक्या हाताने बांधावं लागतं कारण ते नारळामुळं ना एकदम असं लूज असतं ना, म्हणून ते एकदम हलक्या हाताने असं वळून घ्यायचं. अशा सोप्या आणि चविष्ट घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.